पांडुरंगाच्या कृपेनं एक वर्ष मला तिथे ज्ञानेश्वरीची सेवा करण्याची संधी मिळाली. एका विदेशी पत्रकारानं विचारलं की तुम्ही हे मॅनेज कसं करता, इतके लोक कसे बोलवता पंढरपूरला, इतके आषाढी कार्तिकी, काय गर्दी, काय आनंद, काय जल्लोष, तुम्ही मॅनेज कसं करता? तर एकाने सांगितलं की काहीही करावं लागत नाही, कॅलेंडरमध्ये फक्त 2 तारखा टाकायच्या, आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी, विषय संपला. मला संताजी महाराज जगनाडे आठवतात. मी त्यांचा अभंग घेणार नाही नक्कीच, पण जगनाडे महाराज यासाठी आठवतात की 14 टाळकऱ्यांपैकी तुकोबरायांचे ते होते. आणि गाथा बुडवल्यानंतर मंबाजीमध्ये इंद्राणीच्या डोहात बुडालेली गाथा संताजी महाराज जगनाडेंनी जनसागरातून वरती काढली आणि आपल्यापर्यंत दिले. 1608 ते 1650 अवघा 42 वर्षाची कारकीर्द असलेले तुकोबराय फक्त संताजी जगनाडे महाराजांमुळे आपल्यापर्यंत आले. आणि थँक्स टू श्रीनिवास खळे. श्रीनिवास खळे यांना खूप आभार मानावं लागेल की त्यांनी ते तुकोबराय तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले. आणि एखाद्याचं वर्णन करावं, तुकोबरायांचं सुख काय, सुख आणि आनंद हा खूप मोठा विषय आहे, तो प्रचंड मोठा आहे, त्याच्यावर बोलूच नाही. तर तुकोबराय म्हणतात, तुकोबरायांचाच आपण अभंग घेतोय, श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलेला आणि लता मंगेशकरांनी गायलेला. सुंदर ते ध्याना उभे विटेवर कर कटावरी, एक एक शब्द काय वर्णन आहे. हा